हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 8 मार्च वार आहे शुक्रवार आणि आज आहे महाशिवरात्री। तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। त्यासोबतच माझ्या सगळ्या मैत्रिणींना हॅपी वुमन्स डे। तर बघा आज आपल्याला आपल्या भगवान शिवांचं व्रत करायचं असतं आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा करायचे आहेत। बरे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। त्याला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकता। तर आपल्याला असं एक फूल जे आहे तर ते जिथे कुठे तुम्हाला दिसेल तर ते तुम्हाला सोडायचं नाहीये। ते फूल तुम्हाला लगेचच तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे। तर महाशिवरात्रीचा हा आजचा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे। जर तुम्हाला हे फूल मिळालं तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, वर्षभर तुमच्या घरामध्ये भरभराट होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य तुमचं कमी होईल। तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर महाशिवरात्री हा दिवस जो आहे तर तो भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याला विशेष महत्त्व असतं। या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये किंवा जागृत अवस्थेमध्ये असतं आणि त्यामुळे आपण जर या दिवशी जे काही उपाय करतो, सेवा करतो तर त्या उपायांचं आणि सेवेचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। तुमच्या घरामध्ये जर तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करत असाल, प्रयत्न करत असाल आणि तरी देखील तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, मेहनतीला योग्य ते फळ तुम्हाला मिळत नसेल, घरामध्ये अलक्ष्मी असेल किंवा आलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर पहा माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे आणि ज्या घरामध्ये तिला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केले जातात किंवा सेवा केल्या जातात तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत असते आणि ज्या घरामध्ये कधीही उपाय किंवा सेवा केले जात नाही तर त्या घरामध्ये ती स्थिर राहत नाही। त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर गरिबी दरिद्री असेल, घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचणी येत असतील तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांना ज्या प्रकारे बेलाची पानं, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, त्याचबरोबर शमीपत्र या त्यांच्या प्रिय असणाऱ्या वस्तू आपण भगवान शिवशंकरांवरती अर्पण करत असतो, त्याचप्रमाणे धोत्र्याचं जे फूल आहे तर ते सुद्धा त्यांना अतिशय प्रिय आहे। जर तुम्हाला हे धोत्र्याचं फूल आज कुठेही मिळालं तर ते तुम्हाला तिथून आणायचं आहे। हे जे धोत्र्याचं फूल आहे तर ते पिवळ्या रंगाचं असतं आणि याला काटे सुद्धा असतात। तर त्यामुळे तुम्हाला भगवान शिवशंकरांना महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा श्रावण सोमवारी सुद्धा किंवा श्रावण महिन्यामध्ये जे सोमवार येत असतात तर तेव्हा आपल्याला शिवलिंगावरती हे काटे अर्पण करायचे असतात। तर हे जे काटे आहेत तर ते बेलाचे असू शकतात, त्यासोबतच तुम्हाला बेलाच्या झाडाचे सुद्धा असू शकतात। जर काटे आपण हे शिवलिंगावरती अर्पण केले तर आपल्या जीवनातील सर्व काटे दूर होतात। तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुमच्या आजूबाजूला जर शेती असेल, गार्डन असेल तर तिथे तुम्हाला हे जे बेलाचं फूल आहे तर ते तुम्हाला तिथून आणायचं आहे। तुमच्या आजूबाजूला जर शेती नसेल तर फुलांचं जे दुकान असतं तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल, तिथून सुद्धा तुम्ही आणलं तरीही चालेल। जे लोक सिटीमध्ये राहतात तर त्यांनी तिथूनच आणायचं आहे, पण जे लोक गावामध्ये राहतात तर त्यांना ते अगदी फुल इझिली मिळेल। तर अशा पद्धतीने हे जे फूल आहे तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे। यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला हे एक फूल टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पुढे जो उपाय तुम्ही करणार आहात तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये केला तर अतिशय उत्तम, कारण मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते, खूप जास्त प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी असते आणि जेव्हा आपण तिथे उपाय करत असतो किंवा सेवा करत असतो तर तिथली सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला मिळत असते। म्हणूनच अगदी मनापासून तुम्ही हा उपाय करत असता आणि त्या उपायांचं आपल्याला त्वरितच फळ सुद्धा प्राप्त होत असतं। पण जर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य नाही झालं तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तरी सुद्धा चालेल। आपल्या घरामध्ये जे शिवलिंग म्हणजे महादेवाची पिंड आहे तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। शिवलिंग जे आहे तर ते छोट्या साईजचं असतं, त्यामुळे हे जे फूल आहे तर ते तुम्हाला मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशोक सुंदरीची जी जागा असते तर तिथे जिथे खाली पाणी पडत असतं, जिथे भगवान शिवशंकरांचा पूर्ण परिवार आहे आणि अशोक सुंदरीची जी जागा आहे तर ती भगवान शिवशंकरांची मुलगी आहे आणि त्यामुळे तुम्हाला शिवलिंगावरती बघा त्यांची पूर्ण फॅमिली म्हणजे पूर्ण महादेवांचं कुटुंब त्याच्यावरती विराजमान असतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, फूल जे आहे तर ते काट्यासहितच
तुम्हाला फूल सर्वप्रथम शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा आहे तर तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे। आता या फुलाची जी दांडी आहे तर ती तुम्हाला शिवलिंगाकडे करायची आहे आणि ज्या साईडला पाणी खाली पडतं तर तिथे फुलाचा भाग जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे। अशा पद्धतीने हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर हे फूल तुम्हाला पुन्हा तिथनं उचलून घ्यायचं आहे आणि जागेवरती म्हणजे शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे। अर्पण केल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होऊ देत, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे, घरामध्ये भरभराट व्हावी आणि घरातलं दारिद्र्य गरिबी नष्ट व्हावी, आजारपण निघून जाऊ देत, यासाठी मी हे जे फूल आहे तर ते अर्पण केलेलं आहे आणि त्या फुलाला काटे सुद्धा आहे तर त्या काट्यासहितच मी फूल अर्पण केलेलं आहे असं तुम्हाला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करून सांगायचे आहे। माझ्या जीवनातले सगळे काटे जे आहेत तर ते मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे आणि असे हे सर्व काटे माझ्या आयुष्यातनं निघून जाऊ देत आणि माझ्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला तुमच्या घरी परत यायचं आहे। तर तुम्ही आज हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला याचे फळ हे प्राप्त होईल। आता बऱ्याच जणांना बघा हे फूल जे आहे तर ते मिळालं नाही तर अशाने काय करायचं आहे, पिवळ्या रंगाचं जे कनेरी फूल असतं, कनेरीचं जे फूल आहे तर ते तुम्हाला आणायचं आहे आणि सांगितलेल्या पद्धतीने अगदी सेम तुम्हाला हा उपाय करायचा आहे। कारण दोन्ही फुलं ही भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे तुम्हाला जे फूल मिळेल त्या फुलाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।